पूजा करताना बाबूने जे काही केले ते मी अजिबात एक्सपेक्ट केले नव्हते. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. आज बाबूच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्याच्या सुखशांतीसाठी घरी एक पूजा ठेवलेली. गेल्या आठवड्यात त्याच्या आजी आजोबांनी त्याची कुंडली काढून आणलेली, तर त्या संदर्भातच ही पूजा होती. सकाळी 9 पर्यंत गुरुजी येणार होते म्हणून मी लवकर आवरले आणि बाबूचे पण लवकर आवरले. आज त्याला 8:30 वाजता आंघोळ घातली. 9 वाजता गुरुजी आले आणि त्यांनी पूजा मांडायला सुरुवात केली, तर मी माझे आवरायला घेतले आणि त्या अगोदर बाबूला पण छान झोपवले, कारण आज त्याला लवकर उठवले होते म्हणून. माझे आवरून होईपर्यंत पूजा मांडून झाली आणि बाबू पण उठला. मग त्याला छान सिंपल असे तयार केले. बाबू आणि मी कसे दिसत आहोत ते नक्की कॉमेंट करून सांगा. 10 वाजता बरोबर आम्ही पूजेला बसलो. ही पूजा 2-2.5 तास चालणार होती, म्हणून मला खूप टेन्शन आलेले की बाबू एवढ्या वेळ शांत बसेल का, तो रडायला लागला तर काय करायचे म्हणून. पण बाबूने खूप छान कोऑपरेट केले आम्हाला. त्याला सुरुवातीला आमच्या जवळच खाली टाकलेले, तिथे तो छान अर्धा तास खेळला. त्यानंतर रडायला लागल्यामुळे मम्मी पप्पाने तासभर त्याला खेळवले, फिरवले. भूक लागल्यामुळे तो चिडचिड करायला लागला, म्हणून मी पूजा सुरू असतानाच त्याला फीड केले. त्यामुळे तो नंतर तासभर शांत खेळला. पूजानंतर होम झाला आणि नंतर आरती करतानाही त्यांनी खूप छान एन्जॉय केले. सचिन दादा व्हिडिओ करत होते तेव्हा बरोबर तो कॅमेऱ्याकडे पाहत होता. घरात होमामुळे खूप धूर झालेला, पण त्याने अजिबात त्रास दिला नाही. बाबूने आज पूजा करताना झाल्यानंतर जे कोऑपरेट केले ते पाहून आई म्हणून मला खूप छान वाटले. पूजा झाल्यानंतर आम्ही सगळे गेलो लंचसाठी बाहेर. आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि मग आमरस तर झालाच पाहिजे, म्हणून मग पप्पांच्या आवडत्या हॉटेलला म्हणजे दुरांकूरला गेलो. तिथे गेल्यानंतर गर्दी पाहून वाटले की आता तासभर तर वेटिंग आहे, पण एक 10-15 मिनिटातच आमचा नंबर आला. आणि हो, सध्या गॅसच्या प्रॉब्लेममुळे 2 आयटम कॅन्सल केलेले, पण प्राईस मात्र तेवढीच होती. असो, तर असा होता आमचा आजचा दिवस. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.